सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरातल्या मंगळवार पेठ परिसरात उमेश आरबोळे गँगनं खाण्यापिण्यासाठी खंडणी मागत तोडफोड करून गाड्यांचं नुकसान करत दहशत माजवल्याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी शिवराज उर्फ दिगंबर जितेंद्र माने, वय 28, राहणार वाडकर गल्ली, मंगळवार पेठ यांनी फिर्याद दिली आहे. इचलकरंजी शहरात 2 दिवसांपूर्वी रात्री 11 वाजण्याच्या सुमाराला महासत्ता चौक परिसरात असलेल्या शांतीनाथ शाळेजवळ शिवराज उर्फ दिगंबर जितेंद्र माने हे थांबले असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार उमेश आरबोळे आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना अडवून त्यांच्या गँगच्या मुलांच्या खाण्यापिण्यासाठी 40,000 रुपयांची खंडणी मागितली. यावेळी माने यांनी ही मागणी नाकारल्यामुळे आरोपींनी त्यांना मारहाण करत धमकावलं. यानंतर काल रात्री सुमारे 10च्या सुमाराला संशयित आरोपींनी पुन्हा एकत्र जमून शहरातल्या वाडकर गल्ली, मंगळवार पेठ परिसरात असलेल्या शिवराज उर्फ दिगंबर जितेंद्र माने यांच्या घरावर हल्ला चढवला. दरम्यान हल्लेखोरांनी माने यांचा शोध घेत दारावर कोयत्यानं वार केले. तसंच घराबाहेर उभ्या असलेल्या मोटरसायकली पाडून त्यांच्यावर दगड आणि कोयत्यानं हल्ला करत मोठं नुकसान करत दहशत माजवली. त्यामुळं अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. या प्रकरणी गावभाग पोलिसांनी उमेश भाऊसो आरबोळे महादेव मंदिरजवळ गावभाग, ओमकार कदम गांधी चौक, मंगळवार पेठ, योगेश संतोष बडोदकर राहणार सुतारमळा चौक, मोहीन महम्मद जमादार राहणार पाटीलमळा हनुमान मंदिर शेजारी सांगली रोड, वैभव भिकाजी कोरवी, कोरवी गल्ली जनता बँकजवळ, शिवराज उर्फ प्रेम विजय चनविरे गावभाग मुजावर गल्ली, अभि मंत्री राहणार महासत्ता चौक, ओमकार काजवे रिक्रेशन हॉलजवळ आणि शकील गवंडी इचलकरंजी याच्यावर खंडणी, बेकायदेशीर जमाव जमवून शस्त्रांचा वापर करत मारहाण करणं, मालमत्तेचं नुकसान आणि बंदी आदेशाचं उल्लंघन केल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. यापैकी 6 संशयितांना आज पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर संशयित आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणी पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करत आहेत.